शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात काल मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली होती आणि त्या बॅनरपैकी 3 हात नाका परिसरात उड्डाण पुलाखाली लावण्यात आलेला एक बॅनर काल संध्याकाळी अचानक एका दुचाकी स्वारावर कोसळला। त्यावेळी सुदैवानं मोठी दुर्घटना टळली असून तो दुचाकी स्वार हा बालंबाल बचावला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या घटनेमुळे ठाणे शहरात बॅनर लावण्यासाठी होणारं नियमांचं उल्लंघन आणि अनधिकृत बॅनरबाजीमुळे निर्माण झालेला नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा ऐरणीवर आलाय। या अनधिकृत बॅनरवर ठाणे महापालिका प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडे ठाणेकरांचं लक्ष लागलंय। ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती। यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल। चिनाब नाक्यावर फुटवेअर ब्रिजवरती जो काल बॅनर पडून जी दुर्दैवी घटना घडली, पण त्यांनी ही चुकीचाच प्रकार आहे आणि अशा प्रकारचे जे बॅनर पडून दुचाकीस्वार पडला आणि त्याच्यामुळे दुर्घटना झाली नाही आहे, पण भविष्यात मोठी दुर्घटना भविष्यात घडू शकते। या बाबतीत महापालिकेने त्याच्यावर योग्य ते कारवाई करणं गरजेचं आहे आणि जे कोणी बॅनर लावत असतील त्यांच्यावर ही कारवाई 100% केली पाहिजे।